वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। आरोपी निलेश चव्हाण याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाने निलेश चव्हाण याला ही कोठडी सुनावली। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण याला अटक झालेली होती। पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळलेल्या होत्या आणि अखेर आता त्याला 3 दिवसांची ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नुकतीच या संदर्भातली सुनावणी पार पडली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। तर फरार असताना आरोपी निलेश चव्हाण नेमका कुठे कुठे लपला होता बघूयात। यामध्ये तो पहिल्यांदा पुणे, त्यानंतर रायगडमधला कर्जत, मुंबई, दिल्ली या ठिकाणांवरून त्याने प्रवास केला। उत्तर प्रदेशमधला गोरखपूर, उत्तर प्रदेशमधला सोनोली, नेपाळमधला भैरवा आणि शेवटी नेपाळमधल्या काठमांडूमधून त्याला अटक झाली। तर निलेश चव्हाण पोलिसांना कसा नेमका गुंगारा देत होता ते सुद्धा बघूयात। लोकेशन ट्रॅक होऊ नये यासाठी निलेश चव्हाण याने सर्व प्रयत्न केले। ऑनलाईन पेमेंटमुळे लोकेशन समजेल त्यामुळे निलेशने ते टाळलं। ऑनलाईन पेमेंट टाळण्यासाठी लाखो रुपयांची रोकड त्याने सोबत ठेवली। निलेश चव्हाणने सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड सुद्धा बाळगलं। निलेश चव्हाणने काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये पोहोचताच निलेश चव्हाण याने स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केलं। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिम कार्ड तो वापरायचा। निलेश चव्हाणने संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला। ऑनलाईन कॉलिंगवरून अटकपूर्व जामिनासाठी त्याने वकिलांशी संवादही साधला। सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणून त्याने खासगी गाडीचा वापरही केला। त्या निलेश चव्हाण याचा माग पोलिसांनी नेमका कसा काढला ते सुद्धा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निलेशचा 25 मे रोजी दिल्ली ते गोरखपूर असा खासगी बसने प्रवास त्याने केला। दिल्ली ते गोरखपूर दरम्यान निलेश चव्हाण याचं लोकेशन ट्रेस झालं। बसच्या सीसीटीव्हीमुळे निलेशच्या लोकेशनवर शिक्कामोर्तब पोलिसांकडून केला गेला। गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर सचिन कुठे गेला याचा सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला गेला। पोलिसांनी 25 ते 29 मे दरम्यानचे शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि सीसीटीव्ही तपासल्यावर निलेश चव्हाण हा नेपाळला गेल्याचं आढळलं। 30 मे रोजी पोलीस भारत नेपाळ सीमेवरील यूपीच्या सोनोलीमध्ये पोहोचले। पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोनोलीमध्येच निलेशच्या मुसक्या आवळल्यात। तर पोलिसांनी नेमका त्याचा शोध कसा घेतला ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो। वैष्णवी हगवणे प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट। वैष्णवीचं जे बाळ होतं ते निलेश चव्हाण यांना लपवलेलं होतं, त्याच्याकडे ते बाळ होतं आणि मागील अनेक दिवसांपासून तो फरार होता। अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची अपडेट, नुकतीच सुनावणी पार पडलेली आहे। निलेश चव्हाण याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं समजतंय। पुढची नेमकी प्रक्रिया कशी असणार आहे, कशा प्रकारे त्याची चौकशी केली जाईल? नक्कीच निलेश चव्हाण जेव्हा फरार होता त्यावेळेस 10 वेळेस त्याने अनेकदा फोन कॉलिंग केले असल्याचं बोललं जाते। त्याच्याकडे काही मोबाईल आहेत ते पोलिसांना जप्त करायचे आहेत। त्याचबरोबर वैष्णवीचा मृत्यू होण्यापूर्वी काही मोबाईलचा संवाद झालेला आहे आणि वैष्णवीला मृत्यूस कारणीभूत म्हणून निलेश चव्हाण ह्या करिश्मा हगवणे हिला काही इन्स्ट्रक्शन देत असल्याचं पोलिसांनी या युक्तिवादामध्ये म्हणलेलं आहे। त्यामुळे त्याची पोलीस कोठडी पोलिसांनी मागून घेतलेली आहे। तर दुसरीकडे बचाव पक्षाने मात्र यामध्ये तथ्य कसलेच नाहीत, फक्त पोलीस खोट्या गोष्टी तयार करून याला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलेलं आहे। असा कुठलाही गंभीर गुन्हा त्याच्यावर नसल्याचं म्हटलं होतं। मात्र पोलिसांनी ज्या पद्धतीने सांगितले की सगळे अजामीनपात्र गुन्हे त्याच्यावर आम्ही दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांचा मोबाईल जो आहे तो निलेश चव्हाण याच्याकडे आहे। त्याच्यातला सुद्धा काही डाटा जो आहे तो निलेश चव्हाण याने डिलीट केलेला आहे। त्याचबरोबर त्यापूर्वीचा जो संवाद झाला तो डिलीट केलेला आहे। या सगळ्या रिकव्हरी करता निलेश चव्हाणची पोलीस
कस्टडी जी आहे ती आवश्यक होती आणि ती जी आहे ती पोलिसांनी 5 दिवसाची मागितली, मात्र न्यायालयाने 3 दिवसाची म्हणजे 3 जूनपर्यंत ही सगळी कस्टडी सुनावलेली आहे आणि याच्यामध्ये आता अधिक तपास पोलीस करतील. खरं तर ते बाळ जे त्यांच्याकडे ठेवण्यात आलेलं होतं ते कुण्या अर्थाने ठेवलेलं होतं, त्याच्या मागचा हेतू काय होता, हा हेतू स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि त्याचा तपास आम्हाला करायचा असल्याचं पोलिसांनी युक्तिवादात म्हटलं आणि हा युक्तिवाद कोर्टाने आज ग्राह्य धरून त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नक्कीच बालाजी, असं सोबत राहा, याच बातमी संदर्भातली अजून अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे.